नमस्कार शेतकरी मित्रांनो हे अतुल कंपनीचं एक स्टिकर आहे। हे स्टिकर पण आहे, स्प्रेडर पण आहे आणि ऍक्टिव्हेटर आहे। हे 3-4 प्रकारचं काम करतं। पण मी प्रत्येक शेतकरी बंधूंना कीटकनाशक असो, तणनाशक असो, कुठलीही फवारणी असो, त्या फवारणीमध्ये कंपल्सरी मी स्टिकर देत असतो। भले ते पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, या तिन्ही ऋतूमध्ये मी कंटिन्यू स्टिकर देत असतो। याचं कारण शेतकरी मित्रांनो, हे जर स्टिकर दिलं तर हे स्टिकर त्या औषधाला चिपकून धरण्याचं काम करतच करतं, त्याचबरोबर त्या औषधाला पानावर स्प्रेड करतं आणि औषधाला ऍक्टिव्ह करतं, म्हणजे औषधाची बचतही करतं। हे काम करतं इफिकॅक्स। स्टिकर म्हणलं की नको म्हणतात, कुठं पाऊस आहे का, ते पाऊस असला तर वापरायचं असते, पावसाने धुवून जाऊ नये म्हणून। पण थोडासा त्याच्याबद्दल गैरसमज अजून माहित नाही किंवा स्टिकर काय काम करतं। तुम्हाला डेमो स्वरूपात मी एक प्रयोग दाखवणार आहे। हे स्टिकर कशा पद्धतीने काम करतं। हे अतुल या कंपनीचं आहे, स्टँडर्ड आहे, हे बाहेरून त्यांनी आयात केलेलं आहे USA मधून। जबरदस्त क्वालिटीचं स्टिकर आहे, स्वस्त आहे, कमी खर्च आहे। ही बॉटल आहे शेतकरी मित्रांनो 350 रुपयाला 250 ml। ह्याच्यामध्ये जवळपास 50 पंप होतात, 500 ml प्रति 15 लिटर पंपाला ह्याचा वापर करायचा असते। स्वस्त असते, पण आपण ती हलगर्जीपणा करतो ते घ्यायला। पण तुम्हाला डेमो स्वरूपात दाखवणार आहे स्टिकर कशा पद्धतीने काम करतं आणि याचे फायदे कसे होतात। तर त्यासाठी आपल्याला एक कपट घ्यायचंय आणि एक पान घ्यायचंय। सध्या पान जवळपास अवेलेबल आहे, आम्ही घेतलंय आपल्या बदामाचं पान प्रयोगासाठी। असं नाही की बदामाच्या झाडावर फवारायचं, एक प्रयोगासाठी घेतलंय मी, हे कशा पद्धतीने काम करतं। तर त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचंय आणि पाण्याचे टिपके हे बघा इथे एक टाकलं, हे बघा या पानावर पण आपण 2 टिपके टाकू। हे बघा अजून 2-3 ठिकाणी टाकतो पानावर बी, काही अडचण नाही। इथं आता ह्याच्यामध्ये मी ही सुई बुडवायलो। कुठं पाणी हलायला का बघा तुम्ही, काहीच होत नाही, पाणी पसरत नाही। आपण टच केलं ना काय होतंय का, मुवमेंट होती का पाण्याची, काहीच नाही, म्हणजे पाणी तसंच झाडावर राहतं। हे जर आपण स्प्रेडर वापरलं सिलिकॉन बेस स्टिकर, आपण शेतकरी मित्रांनो बघूया। आपण थोडंसं आता स्टिकर घेऊया, याच्यामध्ये स्टिकर घेऊ थोडस। आता हे स्टिकर घेतलेली सुई ही आपण बघा डेमो स्वरूपात आता पहिले आपण कपटावर टाकू। हे बघा टच केली, पहिली सुई टच केली, काय झालं का मुवमेंट। आता स्टिकर टाकून ही टच केली, बघा प्रत्येक ह्याला टच केली, हे पाणी पसरलं। साहेब दाखवा, हे पाणी पार आतमध्ये पानावर स्प्रेड करतच करतं, फवारणी केल्यानंतर पाणी पूर्ण आतमध्ये घेऊन जातं। हे बघू शकता, हे बघा इथं बस दिसायला पाणी आतमध्ये गेल्यासारखं। तसंच या पानावरती बघा, पहिल्यांदा सुई आपण हे बघा लावली, काय करायला का मुवमेंट, काहीच नाही। आता ही स्टिकरची सुई लावायलो, हे बघा झालं, पूर्ण पानावर स्प्रेड करते, पूर्ण पानावर। ही आहे या स्टिकरची कमाल। म्हणजे आपण स्टिकर म्हणतो, हे चिपकवण्याचंच काम करत नाही, हे औषधाला पानावर स्प्रेड करतं, पानावर पसरतं। एखादी जर फवारणी केली आपण, झाडाची जर एखादी बाजू जर राहिली, कमी जास्त जर पानावर पडलं, खालच्या बाजूला किडी असती, खाली औषध पोहोचत नाही। हे स्टिकर काय काम करतं, त्या औषधाला पूर्ण पानावर पसरतं, पानाच्या आतमध्ये औषधाला घेऊन जातं, म्हणजे खालच्या बाजूची किडी मारण्यासाठी स्टिकर जर वापरलं तर फायदा होतो। तर शेतकरी मित्रांनो, हे स्टिकर नुसतं स्टिकर नसून स्प्रेडर ऍक्टिव्हेटर आहे। हे आपल्या औषधाची बचत करतं, फवारणीची बचत करतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे अवश्य वापरता, गैरसमज काढा। हे स्टिकर नाही नुसतं, हे चिपकवायचं काम करत नाही। पाऊस आला तरच हे वापरायचं नसतं, तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये वापरा, प्रत्येक फवारणीमध्ये वापरा। स्टिकरचा फायदा निश्चित होतो आपल्याला, आपल्या औषधाची बचत होती, फवारणीची बचत होती आणि औषधाचे रिझल्ट चांगले येतात, त्यासाठी हे वापरायचं असते। हे बघू शकता पूर्ण पानावर स्प्रेड झालंय। धन्यवाद।